तर आजची ऑफ रोडिंग आहे आपले प्रसाद शेठ बरोबर. तर त्यांना इम्पल्स दिले आपली आणि मी जी आपली डर्ट बाईक इम्पल्स आहे तिला मॉडिफाय केले ती घेऊन जाणार आहे. आम्ही चालले हिगडं वरती राहणार, पूर्ण हिगडून वरती जाणार, तिथून या साईडने रिटर्न येणार. बऱ्याच दिवस त्या रानामध्ये माणसांची वर्दळ कमी आहे, त्याच्यामुळे वाट सगळी बंद असेल. तर बघूया गाड्या कुठपर्यंत जात आहेत. चला भेटतो गाडीवर. चला हा असं होतंय, टाईट पकडत आहे. आता इथून जाते हे गवतात त्याच्यात दगड बघायचे का दगड्या. चेन चढवण्यासाठी तुम्हाला अशा वेळेस वरच्या साईडने चेन चढून घ्यायची. मित्रांनो अशा ठिकाणी चेन निघते कारण जेव्हा अशी दगड चैनीला लागते तर चैनीची डायरेक्शन चेंज होते.
त्याच्यामुळे या व्हीलमधून निघून जाते. तर बघ तुम्हाला दाखवतो चेन कशी चढवायची. गाडी न्यूट्रल असली पाहिजे आणि गाडी मागे घ्यायची आपल्याला. चेन हे करून तर बघा चेन चढलेली आहे. कमान प्रसाद. मित्रांनो हालत खस्ता झाले, कारण ऑफरोड करताना जे हे जॅकेट वगैरे असं हे प्लास्टिकचं आर्मर असं त्याच्यामुळे आपली शरीरातली हीट बाहेर पडत नाही. आणि ऑलरेडी आपण ऑफरोड करतो त्या टायमामध्ये आपली बॉडीची मुवमेंट जास्त होते, त्याच्यामुळे बॉडी हीट वाढते. टायमाला आम्हाला थांबावं लागतं. थोडासा शेटला विचारा त्याची हालत काय आले. कसा वाटला? हां काय वाटतं ऑन रोड का ऑफ रोडला स्टॅमिना जास्त लागतं? ऑफ रोडला खरी मेहनत दिसते. ते आम्हाला हा रोड भेटत नव्हता, कारण लॉकडाऊन होता त्या टायमात आलो होतो आम्ही. तिथे एक पुढे झाड पडलं आहे आणि झाडामुळे तिथली वाट डायरेक्ट बंद झाली. त्याच्यामुळे आम्हाला लक्षात नाही आलं पुढं कसं यायचं. तर आम्ही चुकून वरच्या साईडने गेलो होतो, तिथून आम्ही परत फिरून असं येऊन आता इकडून आलो. आम्हाला वाट भेटले. तर इथं पुढे गेल्यानंतर टालदेव आहे आणि तिथं वरती एक मंदिर आहे, त्याचा तुम्हाला दाखवतो. थोडा आराम करतो कारण पूर्ण डिहायड्रेट झालो आहे. पाणी वगैरे पितो आणि नंतर तिथून पुढचा प्रवास चालू करतो. तर आपली इम्पला आणि चिताला आता लाल कलर केला आहे. चिताचा प्रॉब्लेम आहे का बंद पडते सारखा गरम झाल्यानंतर, म्हणून त्याच्यामुळे पण थांबायला लागतं आहे. तोही आमच्यासारखं गरम होतं आहे. तर इथं मस्त हातपाय वगैरे धुतो, थंड पाणी एकदम, आणि पुढं निघतो.